महाराष्ट्रात मराठा आरक्षणासोबतच ओबीसी आणि बंजारा बांधव आरक्षणाच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी रस्त्यावरती उतरलेले आहेत। मी सध्या हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये बंजारा समाज बांधवातील महिलांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये या ठिकाणी प्रशासनाच्या दारामध्ये धडक घेतलेली आहे। मात्र या सगळ्या समाजाची नेमकी मागणी काय आहे हे आपण जाणून घेऊयात। आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तुम्ही पोहोचलात, बंजारा समाजाचा वेश परिधान केलात, तुमची आरक्षणाची मागणी काय आहे? आमची एवढी मागणी आहे, हैदराबाद कॅटेगरीनुसार आम्हाला सुद्धा याच्यामध्ये एसटी मध्ये द्यावा म्हणून आम्हाला मागणी आहे साहेबाला। मराठा बांधवाला आरक्षण मिळाला तसाच आम्हाला बंजारा समाजाला सुद्धा आरक्षण मिळावा, त्याच्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी सगळ्या बंजाराच्या महिला पुरुष सर्व या ठिकाणी जिल्हाधिकारी आलेलो आहोत। एवढी आमची मागणी आहे। जे हैदराबादचं गॅजेट आहे त्यानुसार आता बंजारा समाज एसटी कॅटेगरीसाठी पात्र असल्याचं या ठिकाणी सांगत आहे। माझ्यासोबत काही बंजारा बांधव आहेत। आता समाज रस्त्यावरती उतरला, तुम्ही सरकारला काय इशारा दिलाय? प्रथम चरणी आम्ही गोर शिकवाडीच्या आदेशाने गोरसेना या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय, एसडीओ आणि तहसीलदार यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। हैदराबाद गॅजेट मध्ये बंजारा समाजाची अनुसूचित जमाती म्हणून नोंद आहे आणि नुकतंच झालेल्या आदरणीय जरांगे पाटील यांच्या उपोषणाला खूप मोठं यश आलं आणि हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा कुणबी नोंद आहे त्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र देण्याचे शासन निर्णय पारित झालेला आहे। त्याच आधारे आमचीही त्या गॅजेटमध्ये बंजारा समाजाची अनुसूचित जमातीमध्ये नोंद आहे आणि आमची प्रकर्षाने मागणी आहे की त्यानुसार आम्हाला एसटी प्रवर्गाचे प्रमाणपत्र मिळाले पाहिजे आणि तसा शासन निर्णय निर्गमित एसटी प्रवर्गाचे प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत। आपल्यासोबत बंजारा समाजाचे नेते आहेत। भाऊ, रस्त्यावरची लढाई सुरू झालेली आहे। तिकडे पोहरादेवीचे जे महंत आहेत, धर्मगुरू आहेत, त्यांनी देखील घोषणा केली, पण आता सरकारच्या विरोधामध्ये काही मोठं आंदोलन तुम्ही मुंबईमध्ये करणार आहात का? सध्या तरी आम्ही नाही का आता आमच्या सामाजिक संघटनेने जसे आम्हाला आदेशित केलेले आहेत त्या पद्धतीने आम्ही शांततापूर्वक प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयाला आम्ही निवेदन देतोय। येणाऱ्या काही काळामध्ये आमचे जे उच्चस्तरीय समिती आहे ती सर्व समिती गठीत करून नाही का आम्हाला ज्या पद्धतीने आदेशित करेल। बंजारा समाज हा शांतताप्रिय समाज आहे, संस्कृतीला मानणारा समाज आहे। सध्या आम्ही शांतताप्रियानं सरकारला विनंती करतोय, काही काळ आम्ही वाट पाहू। जर समजा आम्हाला सकारात्मक उत्तर जर नाही दिलं तर रस्त्यावरची लढाई लढायला बंजारा समाजाला शिकवायची गरज नाही, ते त्याच्या रक्तातच आहे। रस्त्यावरची लढाई मोठी आम्ही तयार करू हे आम्ही सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावरची लढाई सुरू होईल का? होणार आहे सर। आमची बोली भाषा सुद्धा एक आहे, आमचा पेहरावा सुद्धा आहे, आमचा खानापिना सुद्धा एक आहे। म्हणून आम्हाला माझी बहीण तेलंगणामध्ये राहती, तिला एसटी मध्ये आरक्षण आहे। महाराष्ट्रामध्ये मी राहते, मला कोणत्याच प्रकारचं आरक्षण नाही। माझी विनंती आहे साहेबाला की आमच्या बंजारा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे। नाही जर मिळालं तर आम्ही सर्व रस्त्यावर उतरणार। नक्की ज्या बंजारा समाजातील बांधवांच्या भावना होत्या पारंपरिक वेशभूषेमध्ये, हे सगळे बांधव आता जिल्हाधिकारी कार्यालयात एकवटले। सरकारनं मागणी केली नाही तर बंजारा समाज सरकारच्या विरोधामध्ये आक्रमक होईल असा इशारा बंजारा समाजाच्या नेत्यांनी दिलेला आहे। त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या लढाईमध्ये आता मराठ्यांसोबत बंजारा बांधव देखील रस्त्यावरती उतरला आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।